नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन तुमचं आपल्या माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. गव्हर्नमेंटने अजून एक नवीन योजना आणली आहे, ती म्हणजे PM विश्वकर्मा योजना. या योजनेमार्फत जे लेडीज टेलर आहेत त्यांच्यासाठी शिलाई मशीन दिली जात आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी शिलाई मशीन चालवत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही CSC केंद्रावर जाऊनच हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र आहे आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक आणि पॅन कार्ड हे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे व तुमच्या आधार कार्डवर केअर ऑफ असणे खूप इम्पॉर्टंट आहे. ते नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन केअर ऑफ आधी करून घ्यायचं आहे, मगच तुम्ही फॉर्म भरू शकता. हा फॉर्म जेंट्स आणि लेडीज दोघंही भरू शकतात. त्यामुळे ही माहिती सविस्तर देतोय. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला तुम्हाला CSCवर यायचं आहे. CSC सुरू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी PM विश्वकर्मा सर्च केल्यानंतर रजिस्टरवर यायचं आहे. रजिस्टरवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल की तुमच्या घरात कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे का. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्ही येस केलं तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. या ठिकाणी तुम्ही नोच करायचं. नंतर तुम्हाला खाली दिलं जाईल की तुम्ही याच्या आधी गव्हर्नमेंट कुठलं लोन घेतलेलं आहे का. तुम्ही याच्या आधी गव्हर्नमेंट कुठलं लोन घेतलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस केल्यानंतर अर्ज करता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नोच करायचं आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन हे विचारलं जाईल. आधार व्हेरिफिकेशन करत असताना तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर दिलं जाईल, ते कॅप्चर फिल करायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला खाली क्लिक केल्यानंतर पुढे कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे OTP तुमच्या मोबाईलवर पाठवला जाईल. जर आधार नंबर लिंक या नंबरवर OTP आला की OTP टाकून घ्यायचे. त्यानंतर खाली कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड ओपन होईल. या डॅशबोर्डमध्ये तुमची पर्सनल डिटेल दिली आहे. या ठिकाणी सुरुवातीला तुमचं फुल नेम, तुमचं पाऊंस नेम म्हणजे फादर नेम वगैरे, डेट ऑफ बर्थ, तुमचं मॅरिड स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी, त्यानंतर तुम्ही डिसेबिलिटी आहे का ते या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही यस तुमचे आपल्या महाराष्ट्र राज्यातून आहात का ते या ठिकाणी यस करायचं. सेम डिस्ट्रिक्ट तुमचा जो आधार कार्डवर पत्ता आहे तोच या ठिकाणी तुमचं योग्य आहे का. तुमचा मोबाईल नंबर जो आधार लिंक आहे तो या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर तुम्हाला बाजूला पॅन कार्ड हे ऑप्शनल आहे. त्या ठिकाणी तुमच्याकडे नसेल तरी चालेल, असेल तर त्या ठिकाणी पॅन कार्ड नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. खाली तुमचा रेशन कार्डचा डाटा दिला आहे, म्हणजे तुमचं खाली रेशन कार्ड नंबर दिला आहे. म्हणजे रेशनवर जे काही फॅमिली डिटेल्स ते तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर त्या ठिकाणी तुमचे जे काही नाव आहेत रेशनमध्ये ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. माहिती काळजीपूर्वक नीट बघा. या ठिकाणी रेशन कार्डवरचा पूर्ण डाटा या ठिकाणी दिसतो आहे. हा रेशन कार्ड नंबर हा 12 अंकी असतो आणि त्याच्या तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर या ठिकाणी पूर्ण दिसणार आहे. नंतर तुमचा आधारवर जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी दिसेल. जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे आणि तुमची ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे. जर तुम्ही तिथं नसाल राहत तर तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही शिलाई मशीनचा व्यवसाय तो सिलेक्ट करून तुम्हाला पुढं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. माहिती व्यवस्थित शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुमचा डाटा सक्सेसफुल सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते डिटेल या ठिकाणी द्यायची आहे. तर बँक खाते डिटेल देत असताना तुम्हाला बँकेचं नाव, बँकेचा IPC कोड आणि अकाउंट नंबर व्यवस्थित बघून टाकायचा आहे. या ठिकाणी IPC कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आणि बाजूला तुम्हाला तुमच्या बँकेचं ब्रांच दिसेल. ते ब्रांच चेक करून घ्यायचं आहे आणि इकडं खाली अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जे काही तुमचा पासबुकवर अकाउंट नंबर दिला आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर वापस कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली क्रेडिट सपोर्ट दिसेल. या ठिकाणी तुम्हाला लोन प्रक्रियेसाठी तुम्हाला जेवढी अमाऊंट हवी ती या ठिकाणी टाकायची. 50,000पासून 3 लाखापर्यंत या ठिकाणी तुम्ही लोन घेऊ शकता. तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमच्या वर्किंग कॅपिटल जे काही परचेस आहे बिझनेस ते या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तुम्ही याच्या आधी कुठलं लोन घेतलं असेल कुठल्या बँकेकडनं त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही कुठला फोनपे वगैरे तुमचं UPI ID असेल, फोनपे वापरत असेल ते या ठिकाणी टाकायचे. नसेल तर नो करायचे आणि सेव्ह बटनावर क्लिक करून नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढची डिटेल ओपन होईल.
या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. स्किल ट्रेनिंग होणार तुमची 5 दिवसाची. त्यामध्ये तुम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स 2 ट्रेनिंग होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला जवळपास 500 रुपये पर डे या ठिकाणी ट्रेनिंगचे भेटतात. तुम्हाला 5 ते 15 दिवस म्हणजे तुम्ही या ट्रेनिंग करू शकता. त्यानंतर टूल किट असतं. 15,000पर्यंत तुमचे काही साहित्य सामग्री असेल या ठिकाणी तुम्हाला भेटते. त्यानंतर तुम्हाला मार्केटिंगसाठी सपोर्ट म्हणून तुम्हाला काही बिझनेसची माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी मार्केटिंग सपोर्ट हे ऑप्शनल आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं बोर्ड वगैरे या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिसेस म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या ठिकाणी आणलं जाईल. त्याचे हे चेक बॉक्स आहे, ते बॉक्सवर पूर्ण बॉक्स क्लिक करायचे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर हा शेवटची विंडोज या ठिकाणी तुमची ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात येईल. या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. थोडं नेट स्लो चालतं त्यामुळे थोडं वाट बघायची आहे. या ठिकाणी आता डिक्लेरेशन डिटेल दिली आहे. सगळ्या गोष्टी वाचून घ्यायच्या आहे. डिटेल्स दिलेली. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आय ॲग्रीवर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलला फॉर्म सबमिट झाले तर सक्सेसफुली मेसेज येईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS येतो आणि ॲप्लिकेशन नंबर तुमचा या ठिकाणी जनरेट होईल. ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट मारल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमचा फॉर्म हा रिकमेंडेड केला जातो. रिकमेंडेड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल किंवा मग तुमचं ग्रामपंचायत असेल त्यामार्फत तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवले जाईल. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन किंवा मग त्यांची जे काही टूल किट आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिले जाते आणि तुम्हाला कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातं बिझनेसच्या चालनासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र.